महाराष्ट्रात नववर्षाच्या स्वागतासाठी सजावट केली जाते। या पौराणिक सणानिमित्त आपण आलो आहोत गिरगावातील ऐतिहासिक शोभायात्रेत। दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेत आपण काही नवीन संकल्पना पाहतो, मात्र यावर्षी ही शोभायात्रा मुंबईकरांसाठी केंद्रबिंदू ठरली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे यंदाच्या शोभायात्रेत दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथम क्रमांक पटकावणारा महाराष्ट्राचा गणेशोत्सव थीमवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्ररथ पाहायला मिळत आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगाव येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या शोभायात्रेत आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। त्याचबरोबर या शोभायात्रेची सुरुवात श्री गणेशाच्या आरतीने फडके मंदिर येथे झाली, तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली। या सोहळ्यात महिला वर्ग पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे। त्याचबरोबर सणाचा उत्साह अधिकच खुलून आला आहे। ठिकठिकाणी आकर्षक व रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत। संपूर्ण परिसर सणाच्या वातावरणाने नटला आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक साज शृंगारात निघणारी ही शोभायात्रा गिरगावच्या सांस्कृतिक वैभवाची झलक दाखवत आहे। लोकनिर्धारच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते। आज 19 मार्च गुढीपाडवा या पावन दिनानिमित्त आपण आलो आहोत मुंबईमधील गिरगावातील ऐतिहासिक शोभायात्रेत। या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आपल्याला या शोभायात्रेत काहीतरी वेगळी संकल्पना पाहायला मिळते, मात्र यावर्षी मुंबईकरांसाठी ही शोभायात्रा केंद्रबिंदू ठरणार आहे। यामागचं कारण म्हणजे दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथम क्रमांक पटकावणारा महाराष्ट्राचा गणेशोत्सव या थीमवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्ररथ येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर लोकनिर्धार चॅनलच्या माध्यमातून पाहूयात गिरगावातील शोभायात्रा। लोकनिर्धार चॅनलसाठी मी ऐश्वर्या अटवार, कॅमेरामॅन अमय राणे। नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडवा निमित्त तुम्ही गिरगाव येथे आला आहात। इथे सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। तुमचा अनुभव काय सांगाल? गिरगाव म्हटलं की सगळ्यांच्या समोर असतं मेन म्हणजे गर्दी, पण याच गर्दीमध्ये जर आपल्याला उठून दिसायचं असेल तर काहीतरी वेगळा पण करायलाच पाहिजे। म्हणून प्रत्येक युवकांना मी हेच सांगेन की नुसतं गर्दी बोलू नका, त्या गर्दीमध्ये आपण कसे वेगळे दिसू याचा प्रयत्न नक्कीच करा। नक्कीच आपलं देखील त्यात व्यक्तिमत्व उठून दिसेल हे मी सगळ्या युवकांना सांगायचा प्रयत्न करेन। आणि गिरगाव म्हटलं की तो जल्लोष, तो युवकांचा सळसळतं रक्त ते पाहायला मिळतं हे मी सांगेन। जसं तुम्ही म्हणालात, युवकांनी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, परंपरा आहे ती जपली पाहिजे, तर नव्या पिढीला तुम्ही काय आवाहन द्याल आज गुढीपाडव्यानिमित्त? नव्या पिढीला मी एवढंच सांगेन की आपली संस्कृती ही फक्त युट्यूब, इंस्टाग्राम पुरताच मर्यादित नाही राहिली पाहिजे। ती आपण स्वतः अनुभवली पाहिजे आणि आपल्या आचरणामध्ये आणली पाहिजे। ती नक्कीच मोठी होईल, ती मोठी आहेच, पण जेव्हा आपण सर्व एकत्र येऊ तर ती अजून छान होईल। यंदाच्या गुढीपाडव्यात तुम्हाला इतकं शिगेला पोहोचला आहे गिरगावकरांचा आनंद, काय सांगाल? अनुभव काय सांगाल या वर्षीचा? अरे कमाल, खूप छान। आधी मी येणार नव्हते या शोभायात्रेला, कारण माझ्या घरी गुढी उभारायची होती आणि बाकी सगळं होतं, तिकडे पालखी येणार होती। पण तुला सांगते मी मुळात गिरगावची आहे। माझा जन्म गिरगावचा आहे, माझा आजोळ गिरगाव आहे, तर गिरगावला तर येणं भागच होतं। आणि सन मराठीने इतकं छान आयोजित केलंय। पथक पण आम्ही ज्यांना स्पॉन्सर करतोय, जगदंब अमेझिंग वाजवतायत। जो माहोल आहे ना, म्हणजे मी जर आले नसते तर मी खूप काही मिस केलं असतं। बरोबर? कितवे वर्ष आहे की म्हणजे तुम्ही गिरगावात येतायत इथे गुढीपाडव्याला? गुढीपाडव्याला मला वाटतं लहान असताना आजी धरतेच मी तिला आता। लहान असताना आम्ही दरवर्षी इकडे यायचो, कारण इकडे आजीकडेच गुढी उभारली जायची। पण माझं लग्न झाल्यानंतर मला वाटतं 18 वर्षांनी मी गुढीपाडव्याला गिरगावात आले।
यंदा या गुढीपाडव्यात आपल्याला गणेश उत्सव थीमवर एक चित्ररथ पाहायला मिळत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी अजून बघितला नाहीये, पण मी खूप उत्सुक आहे कारण मी खूप काही ऐकलंय त्याच्याबद्दल आणि लोक इकडून छान तयार होऊन जात होते त्या पात्रामध्ये, ते वेगवेगळ्या पात्रांमध्ये तिकडे. तर मला उत्सुक आहे मी बघायला. आता तुम्ही पाहू शकता गुढीपाडव्यानिमित्त इथे युवकांची खूप हजेरी लागली आहे हो, जोरदार. आणि आपली परंपरा संस्कृती पाळण्यासाठी इथे तुम्हाला बघायला भेटेल खूप सारे वेशभूषा देखील साकारले, त्याबद्दल काय सांगा? खूप छान वाटतंय ज्या प्रकारे सकाळी लवकर उठून, म्हणजे कसं आमचं तर कामच असतं लवकर उठून शूटिंगला जाणं, नटणं सवरणं, पण इकडे गुढीपाडव्याच्या दिवशी खास सणाच्या दिवशी इतकं छान मराठमोळं वातावरण आहे, सगळे इतके छान तयार झालेत, नऊवारी न त्याच्याबरोबर गॉगल्स, तो स्वॅग, फेटा, अमेझिंग वाटते, खूपच छान वाटतंय बघायला, इतकं सुंदर दिसतं ना डोळ्यांना ते सगळं. आणि लोकनिर्धारच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गिरगावातील गुढीपाडव्यात वारकरीचं दर्शन झालं, पंढरपुराचं दर्शन झाल्यासारखं वाटत आहे. काय सांगाल? या गिरगावच्या गुढीपाडव्यात शोभायात्रेत वारकरी सहभागी झाले आहेत, काय सांगाल? सर्वांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. हा जो माहोल तुम्हाला जो दिसतोय हा खरोखर आपल्या संस्कृतीचा, आपल्या अभिमानाचा असा माहोल आहे आणि इथे आपलं हे सर्व पंढरपुरासारखं वातावरण इथे अवलंबून झालं आहे. आज सर्व भक्तगण म्हणा आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहत आहेत. त्यामुळे कारण एकच आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे, संस्कृती जपली तर आपला हे वैभव टिकणार आहे. तर आपण हे सर्व समाज हे जे बांधव आहेत, त्यामुळे हा जो समाज आहे आणि हा जो आपला जो नवीन वर्षाचा जो कार्यक्रम आहे, त्यामुळे अजून हा दुगीने दूरदर्शन योग असा आहे. तर आपण सर्वांना यावं आणि हा दरवर्षी हा मोठा कार्यक्रम होत असतो. तर सर्वांना थँक्यू, सर्वांचे आभार. वारकरी म्हणून गुढीपाडव्यात, गिरगावच्या गुढीपाडव्यात सहभाग होताना हे कितवे वर्ष आहे? हे माझं वैयक्तिक दुसरं आहे, पण ही परंपरा मला वाटतं चालू झाल्यापासून आहे. पण मी इथे जवळजवळ ह्या 2 वर्षामध्ये सामील होत आहे. पण हे आमचे महाराज आहेत, ते आमच्या ह्याच्यामध्ये सहभाग होत असतात. आणि हा वारकरी संप्रदाय हा खरोखर फार मोठा संप्रदाय मानला जातो आणि आहेत त्यामागचं कारण ते विठुरायाची कृपा, ज्ञानोबा महाराजांचे सर्व वैभव हे तुम्ही बघताय. इथे सर्व मोठ्या आनंदाने सामील होत आहेत आणि ह्याचा आनंद आम्हाला फार मोठा आहे. आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलोय आणि ह्या पावन धरतीमध्ये आम्ही हे करत आहोत. एक वारकरी म्हणून एक स्लोगन किंवा एक कथा काही छोटीशी सांगायची असेल तर काय सांगाल? किंवा एक गाणं? वारकरी संप्रदायाचं विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी टाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटे चंद्रभागेच्या काठी गाव मांडला, वाळवंटे चंद्रभागेच्या काठी गाव मांडला. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला किंवा मराठी लोकांचा सण नसून ते प्रत्येक लोकांचा सण आहे. म्हणजे गुजराती बोला, मारवाडी बोला, प्रत्येक जण आपल्या या सणात सहभागी होतात, आनंदात सहभागी होतात आणि एन्जॉय करतात. आणि आपला गिरगाव हे म्हणजे सर्व फेस्टिवलसाठी खूप फेमस आहे. तर नव्या पिढीने पण आपली संस्कृती जपली पाहिजे, त्याचं आज आपण उदाहरण बघतो आहे. काय सांगाल याबद्दल? हो, ते तर जपलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही तिला आज बोलताना मराठमोळ्या वेशात तिला
मराठी भाषा वाचवण्यासाठी शाळा वाचवण्यासाठी इथे या शोभायात्रेत आपल्याला बॅनर वगैरे घेऊन इथे दिसत आहेत. काय सांगाल? आपल्या महाराष्ट्रात राहतो, मराठी यायलाच पाहिजे आणि आमची मराठी शाळा पाहिजेच आम्हाला. महाराष्ट्र असून सुद्धा मराठीचं पाहिजे आम्हाला सतत. आणि त्यात कसं आहे, गिरगावात आपली मराठी शाळा चिकित्सा आर्यन आहे, अजून भरपूर ठिकाणी. आणि आज चिकित्साचा दिल्लीपर्यंत पण गेला आहे, मी आजच न्यूज बघितला. आणि मराठी शिकायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मी कमी आहे, विद्यार्थी आहे, एकदम पूर्वीची मी एकदम विद्यार्थी झालेली आहे. मराठी भाषा नव्या पिढीने शिकली पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिकलीच पाहिजे ना. महाराष्ट्रात जाता तर मराठी शिकलीच पाहिजे. तुम्ही जर्मन शिका, इंग्लिश शिका, तमिळ शिका, आम्हाला काहीच नाही, पण मराठी म्हणजे मराठी सुद्धा हा यायलाच पाहिजे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्या सर. चॅनल योग निंदाला सर्वांना आमचा 220 क्रमांक शाखा क्रमांक कुमारवाडा 220 करून आमच्या सर्वांकडनं तुम्हाला गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा. मंगळ. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण साजरा करताना आपल्याला महाराष्ट्रातले लोक तर दिसतातच, पण दुसऱ्या आखाती देशातून किंवा आंतरराष्ट्रीय देशातूनही इथे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी येत आहेत. काय सांगाल? व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स अबाउट दिस गुढीपाडवा? It's very nice. It's my first day in Mumbai, my first day ever in India. I love it. Yeah, Kasakabara Hena. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. Yes. गुढीपाडव्यानिमित्त गिरगावातील शोभायात्रेत आपल्याला एक संकल्पना तुम्ही जी राबवली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे आपल्या मराठी सणाबद्दल इकडे काहीतरी वेगळं बघायला मिळतं दरवर्षी. यावर्षी नवीन काहीतरी आहे. तुकाराम महाराजांचं असं ढोल पथकाने त्यांना त्याच्याबद्दलही सांगितलं आहे, त्यांच्याबद्दलही हे केलं आहे ढोल पथकाने. परत दरवर्षी गिरगावामध्ये असे उपक्रम राबवले जातात मराठी भाषेविषयी किंवा मराठी सणांविषयी. त्याबद्दल स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या या संकल्पनेत किती वर्ष झाले तुम्ही या शोभायात्रेत सहभाग घेतला? जवळपास मी 8 वर्ष झाले. मी जस्ट पार्ल्यावरून शोभायात्रेसाठी खास. गुढीपाडव्यानिमित्त नव्या पिढीला काय आवाहन कराल? जसं तुम्ही मराठी संस्कृती परंपरा जपणारे वेशभूषा आज इथे तुम्ही साकारली आहे, तर काय सांगाल? आत्ताचा क्राऊड बघता तुम्ही की केवढा मोठा मराठी क्राऊड दिसतो इथे. म्हणजे आधी एवढे फार नव्हतं, म्हणजे ज्यांना माहित नव्हतं. आता रील्सच्या माध्यमातून जसं माहित पडलं तर क्राऊड देखील वाढायला पडलं, पण त्याचा खूप आनंद आहे त्या बाबतीत. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शाखा प्रमुख 213 प्रभाग क्रमांक 213 शाखा प्रमुख राजेश हजारे आता आपल्या सोबत आहेत. काय सांगाल गुढीपाडव्याच्या अनुभवावर? काय सांगाल? आज नवीन वर्ष आहे, हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासाठी मराठी लोकांसाठी मराठी जनतेसाठी हिंदू धर्मासाठी खूप मोठा असा दिवस आहे. आणि सातत्याने आज कित्येक वर्ष झालं आम्ही ही यात्रा काढतोय. लोकांच्या जे नवीन पिढी आहे त्यांचा खूप उत्साह फार भारी असतो या गोष्टीमध्ये. आणि ही आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त मराठी जनतेने येऊन या आपल्या शोभायात्रेची शोभा वाढवावी ही आमची शुभेच्छा. यंदा गणेश उत्सवाच्या थीमवर चित्ररथ आहेत, काय सांगाल त्याबद्दल? गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा फार मोठा परंपरागत उत्सव आहे. संपूर्ण जगामध्ये त्याची नोंद घेतली जाते. मी तर असं म्हणेल की गणेशोत्सव हा
संपूर्ण जगाला आणखी प्रवेश करण्याची गोष्ट आहे आणि ती व्हावी. लोकगीता चॅनलच्या वतीने आणि शिवसेना शाखा क्रमांक 216च्या वतीने मी सर्वांना गुढीपाडवा नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आई जगदंबा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य देव ही शुभेच्छा. Hello, we're from New Zealand and America, and we were invited down here today. We only heard about this festival that's here this week, and it's absolutely brilliant. It's so colourful, the music, the people, it's amazing, and we love it, and we're so happy to be here. We just say thank you for having us, Mumbai. This is just fantastic. Will you visit again? Will you visit again here? Say that again? Yes. If we can, absolutely, we'll visit again. Absolutely. Thank you. यंदाच्या गुढीपाडव्याचा काय अनुभव सांगाल? टू बी ऑनेस्ट मी फर्स्ट टाइम इकडे आले आणि मला खूप हॅपी फील होते आणि ते सर्व वातावरण पण खूप हॅपी आहे आणि मी एवढं ट्रेडिशनल घातलंय सो खूप कॉन्फिडन्स फील होते आणि खूप छान फील होते. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता आपल्या पिढीच्या लोकांनी एवढं संस्कृती परंपरा जपली आहे, तर पुढच्या पिढीने पण असंच जपली पाहिजे, याबद्दल तुम्ही काय बोलता? ऑफकोर्स जपली पाहिजे बिकॉज आपण मराठी आहोत आणि आपली परंपरा तर नेहमी चालली पाहिजे. सो बी प्राऊड टू बी मराठी आणि ऑलवेज असंच राहावा असंच मी बोलते. रॅलीत आपल्याला अजून एक पाहायला मिळतंय ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या. तर काय सांगाल या गुढीपाडव्याचा तुमचा अनुभव आणि जे तुम्ही आज वेशभूषा साकारली आहे त्याबद्दल काय सांगाल? या वेशभूषेत खरं तर मला खूपच गर्व वाटत आहे आणि त्यांना एक छोटीशी मानवंदना देण्यासाठी मी हा एक छोटासा प्रयत्नच केलेला आहे. त्यांच्या इतकं तर आपण काही करू शकत नाही, पण त्यांच्यामुळे आपल्याला हा दिवस मिळाला आहे हे आपण न विचारता त्यांना विनम्र अभिवादन त्यांच्या चरणी. अनुभव काय सांगाल या वर्षीच्या गुढीपाडवा? या वर्षीचा गुढीपाडवा नेहमीसारखाच ऍक्च्युली मला फारच छान वाटतोय, स्वतंत्र वाटत आहे, खूपच छान वाटतं. किती वर्ष झाले तुम्ही गुढीपाडवा? गेली 5 वर्ष करत आहे मी. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा तुमचा अनुभव आणि तुम्ही जी वेशभूषा साकारली आहे त्याबद्दल काय सांगाल? प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मी ह्या गुढीपाडव्यात जवळजवळ आता हे 24वा वर्ष आहे, तो सुरुवातीपासून मी करते.
तो पहिला फेटा जो होता तो पण माझ्या म्हणजे मी 2008 मध्ये क्रिएटेड केलेला आणि आता ते म्हणजे त्या खूप प्रत्येकाला डोक्यात आम्हाला दिसतोय तर मला आनंद होतो. आणि आज मला असं वाटलं की आपण असं मोराचा थीम धरूया. आपण इतकी झाडं तोडतोय, इतकं म्हणजे त्याचा निसर्गाला आपण किती त्रास देतोय. मग म्हटलं की मग पावसाला पण आपण म्हणतो की पाऊस नाही हे नाही, तेव्हा आपण म्हणतो की मोर नाचणार कसा. पाऊस आला की मोर नाचतो. मोर हे प्रतीक आहे की हे तुम्ही निसर्ग जपा, आम्ही पण मग तुम्हाला येतो. जसं तुम्ही म्हणालात वृक्षतोडीबद्दल, तर तपोवनात जे वृक्षतोडीबाबत चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी मला याचा निषेध आहे, अजिबात नाही. मग आपण काय करावं आता आमचं तर नाही, तुमच्या पुढच्या पिढी तुमच्या पुढच्या पिढीला किती हा त्रास सहन करावा लागला ह्याचा विचार करावा पाहिजे. आपण फक्त आज तोडतोय, पैसे कमवतो आहे बिल्डर्सना, म्हणजे एक व्यवसाय आहे ना, हा बरोबर नाही चालणार. कुठेतरी थांबवावा. आणि निसर्ग शेवटी हे तुम्हाला परत मिळणार आहे, हे तुम्हाला काही हे लागणार नाहीये, त्याला परत तुमच्याकडे येणार आहे सगळं. महाराष्ट्र शासनाला वृक्षतोडीबाबत काय एक आवाहन कराल किंवा तुमचं काय मत? मी त्यांना तर खूप नम्रपणे आवाहन करीन की कृपा करून आता हे थांबवा, कुठेतरी थांबवलं पाहिजे. नाहीतर हे आपल्यावरती इतकं घात करेल, इतका घात होईल की त्याचा आपण कल्पना नाही करू शकत. कारण ही धरती माता आपल्यावर एवढे प्रेम करते आणि आज तिला आपण इतका आघात करतोय. तुम्ही विचार करा, तुम्हाला साधं कापलं तर तुम्हाला रक्त आलं तर किती दिवस तुम्ही, तिला तर आपण मारतोय काढतोय. फक्त काय आहे की आपण डेव्हलपमेंट करतो आहे फक्त, तर हे कुठेतरी चुकतंय, आपलं कुठेतरी खूप चुकतंय. गुढीपाडव्याच्या गिरगाव मध्ये आपण आता शोभायात्रेत आहोत आणि या शोभायात्रेत अनेक आपल्याला वेशभूषा साकारलेला इथे पाहायला मिळत आहे. काय अनुभव सांगाल या वर्षीच्या गुढीपाडव्याचा? या वर्षीचा थोडा बरं वाटतोय, क्योंकि आज इथे मेट्रोची चालू होती, ती लाईन थोडी क्लिअर झालेली आहे. गर्दी पण पुष्कळ आहे, पण थोडं बरं वाटतं असं की तेवढं गर्दी नाही वाटत. तुमच्या जी वेशभूषा तुम्ही साकारली आहे त्याबद्दल काय सांगा? आता वेशभूषा बोलत आमच्या कोडी लोकांचा वेशभूषा घातलेला आहे मी, आणि याचं बघतो मी सगळ्यांनी आपले महाराष्ट्र सारखे सगळे कपडे घातलेले, पण आम्ही आमच्या पद्धतीने कोडी लोकांचा लुक केलाय. आम्ही दरवर्षी हेच लुक करतो, पण वेगळे वेगळे करतो. आमची पारंपरिक आहे. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा देऊ. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, आपली सगळ्या महाराष्ट्राला आणि मुंबई या वासियांना, आमच्या जनतेला. यंदाच्या गुढीपाडव्याचा तुमचा अनुभव काय सांगा? माझं पहिला वर्ष इकडे आहे अँड इट्स सो क्रेझी. आय कॅन स्पीक इन इंग्लिश. इट्स सो क्रेझी हाऊ पीपल हॅव ड्रेस्ड अप सो वेल. मतलब हर एक बाईकवर वाव. बाईक एक नंदीवाली बाईक पण होती, बाईकला नंदीला कन्वर्ट केलंय. क्रिएटिव्हिटी. अजून काय सांगते? आता तुला एवढं मराठी संस्कृती परंपरा जपणारे युवा पिढी दिसते, आर जनरेशन जेनझी, त्याबद्दल तू काय सांगशील? पुढच्या वर्षी तू काही संकल्पना करणार काय? नेक्स्ट इयर तर मी स्वतः पण बाईकवर येणार. आणि इट्स सो गुड टू सी यंगर जनरेशन गेटिंग ड्रेस्ड अप, कमिंग अर्ली इन द मॉर्निंग, डूइंग व्हॉट वी ऑल आर ओल्डर पीपल यूज्ड टू डू. इट्स अ व्हेरी ऑस्पिशियल डे टुडे. इट्स इन्सेन टू सी सो मेनी पीपल. लोकनेता डिजिटल चॅनल पासनं सगळ्यांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा.
गिरगावच्या शोभायात्रेत आपल्याला स्वामींची एवढी मोठी मूर्ती देखील पाहायला मिळत आहे. तर जाणून घेऊयात काय संकल्पना राबवत आहात तुम्ही. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आमची ही जी शोभायात्रा असते ही शोभायात्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सादरीकरणास अंडर आम्ही सादरीकरण करतो. तर दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स असतात. यावर्षी स्वामींची थीम होती. स्वामींची थीम म्हटलं तर आपल्याला थोडं ऑथेंटिक आणि स्पिरिच्युअल गोष्टींचा समावेश यात करावा लागणार होता. थोडं टफ गेलं कारण दरवर्षी काहीतरी ट्रेंडिंग करायचं असतं, पण यावर्षी ट्रेंडिंग स्वामींना पकडून करायचं होतं. त्यामुळे ते सादरीकरण कुठेही आपल्या स्पिरिच्युअलच्या बाहेर नाही केलं पाहिजे किंवा वियर्ड किंवा ऑड नाही दिसलं पाहिजे होतं. तर सादरीकरणामध्ये आम्ही विशेषतः जे स्वामींचे वेगवेगळी जी रूपं आहेत ती दाखवायचा प्रयत्न केला आहे. तसंच ह्या जे तुमच्या आजूबाजूला महिला दिसत आहेत या सगळ्या वर्किंग आणि काही स्टुडंट्स आहेत. तर आम्ही हा जो पूर्ण परफॉर्मन्स आहे हा लिटरली फक्त 10 ते 15 दिवसामध्ये सेट केला आणि तेही रात्री 10 ते 12 या 2 तासामध्ये केलंय. तर ह्या ज्या काही तुम्हाला महिला दिसत आहेत यांचं आता 4थं वर्ष आणि सातत्याने आम्ही 4थ्या वर्षी आवडीने या दिवसाची वाट बघत असतो कारण आम्हाला लाईमलाईट मध्ये यायचं असतं. आणि ते एक छोटा प्रयत्न आम्ही आता केलाय. तर नक्कीच त्याच्यावर तुमचे रिव्ह्यूज अपेक्षित आहेत. महिला जसं की घरात गुढी असते, कामं असतात, ते सगळं करून या यात्रेत सहभागी होणं म्हणजे खरंच कठीण आहे. काय सांगाल त्या? मग महिला जिथे असतात तिथे काही भीतीची घाबरायची काही गरज नसते. महिलांनी एकदा ठामपणे प्रयत्न केला ना की करायचं आहे, मग ते कसे पण करून त्या टायमाला ते तिथे हजर राहणार. मग हेच आहे आपलं नवीन वर्ष आहे. महिलांनी घरी साजरा करून गुढी उभारून नवऱ्याला देवाला सगळ्याला भोग दाखवून सगळे महिला इथे आलेले आहेत. आणि सगळ्या महिलांचे मी खूप खूप आभार आहे की ते एका याच्यातून आमच्यासाठी अक्षय असू दे या आम्ही शिवसेना बाळासाहेब उद्धव साहेब ठाकरे याच्यातून असू दे ते येतात आवर्जून आणि आवडीन करतात. तेच आमच्यासाठी मोठं आहे. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महिलांना काय आवाहन कराल की गुढीपाडव्यानिमित्त त्यांनीही असाच सहभाग घेतला पाहिजे? घेतलाच पाहिजे. महिला जे घरी आहात, आता आम्ही पण पहिला यायचो नाही, आता आम्ही येऊन एक 10-12 वर्ष झाली आम्ही गुढीपाडव्याला येतोय. नाही आम्ही पण घरीच होतो की बघ जेवण आहे सगळ्यांना ते सोडून करून या बघा की दुनिया जी बाहेरची आहे ते पण खूप सुंदर आहे. स्वतःसाठी टाइम काढा हेच महत्वाचं आहे. धन्यवाद. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गिरगावातील शोभायात्रा म्हटलं की सर्वांचे लक्ष वेधून घेतं ते म्हणजे बाईक रॅली. आता आपल्या सोबत आहे बाईक रॅली. म्हणजे दरवर्षी आपण ही शोभायात्रेमध्ये बाईक रॅली पाहतो. काय सांगाल या वर्षीचं तुमचं गुढीपाडव्याचा अनुभव काय सांगाल? माझं आजचं या वर्षीचं मी बोलू शकते की माझ्या लग्नाच्या नंतरचा हा पहिला गुढीपाडवा म्हणून मी यावर्षी देवीचं रूप घेऊन आली आहे यावर्षी रॅलीत. जसं तुम्ही म्हणाला तुमचं हे पहिलं वर्ष आहे लग्नानंतर, मग घराचे कामं करून गुढी उभारून आणि मग इथे येऊन बाईक रॅलीमध्ये पण सहभाग होणं म्हणजे तुमचा उत्साह शिगेला पोहोचलेलाच असेल अर्थातच. काय सांगाल? मला वाटतं दरवर्षीच आमचा हा उत्साह असतो आणि आम्ही वाट बघतो की कधी पाडवा येतो आणि आमची कधी सुरू होते शॉपिंग आणि वगैरे. तर तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 10 दिवस लागले या कॉस्ट्युम बनायला आणि तेवढ्यात आपण बघू की आपला हा सण जो चालू आहे तो खूप जोराने चालू. मी या निमित्त करतो की हा असं फंक्शन आहे तो नेहमी चालू. तुझ्या पिढीला काय आवाहन करशील? गुढीपाडव्यानिमित्त त्यांना काय सांगतील? आपली मराठी संस्कृती जपणे वगैरे ह्याच्याबद्दल काय सांगशील? की आपली सणचे आहे सगळे जपा आणि नेहमी ते गिरगावात या. गिरगावमध्ये होणाऱ्या शोभायात्रेसाठी मुंबईकडून सगळीकडूनच इथे येत आहेत. आता जाणून घेऊयात गिरगावकरांना कसं वाटतंय. गिरगावकरांचा आनंद कुठपर्यंत आहे? शिगेला पोहोचला आहे का? हो, बऱ्याच वर्षांपासून गिरगावमध्ये हा सण साजरा होतो आणि ह्याची लगबग म्हणजे जे तुम्ही शोभायात्रा बघताय, बाईक रॅलीज बघताय, जे पण ध्वजपथक वगैरे बघताय ह्याची प्रत्येक वर्षापासून त्याची जी आहे प्रॅक्टिस असते, त्यांची जी प्रात्यक्षिका असतात हे 1 वर्षांपासूनच चालू होतात आणि द्विगुणित होत चाललंय. दर वर्षांमधून वर्षानुवर्ष हे वेगळं जरा सोशल मीडिया आहे, आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून ते द्विगुणित होत चाललंय. म्हणजे भरपूर म्हणजे आता बाहेरच्या लोकांना पण कळायला लागलं होतं. पहिला अशातला भाग नाहीये पण आता बरेचसे लोक. पण ह्याच्यामध्ये थोडंसं मला असं बोलायचं वाटतं, बाहेरची लोक आपली मराठीच आहेत सगळे आहेत, बट काय होतं की बरेचसे लोक छोटा असतात, चिंचोळ्या गल्ल्या असल्यामुळे ती गर्दी क्राऊड वगैरे भरपूर त्या गोष्टी असतात ते मॅनेज होत नाहीत. पोलिसांवर पण तेवढा दबाव असतो.
तर प्रत्येक नागरिकांनी काय कसं, आता तिथे रांगोळी आहे बघा, ही दरवर्षी ती तेवढी मोठी रांगोळी काढली असते, पण मी याच वर्षी बघतोय की ती रांगोळी पुसली गेली. तर ते तशा गोष्टी होता कामा नाही. म्हणजे क्राऊडनी स्वतःनेच विचार केला पाहिजे. आपण इथे येतो, सगळ्या गोष्टी आपण, कारण काही सोशल मीडियावर जातं, पुढे वर जातं, तर या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने त्याचा भान ठेवून वगैरे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. बाकी दरवर्षी हा वाढतच जाणार आहे आणि आमच्यासाठी तर हे म्हणजे आम्ही लकी समजतो की आम्ही इथले आहोत आणि इथे दरवर्षी आम्ही लहानपणापासून आम्ही या सगळ्या गोष्टी पाहत आलोय, त्याचा आनंद घेत आलोय. आणि मी असं बोलेन की प्रत्येक मराठी माणसाने यावं इथे आणि प्रत्येक मराठी माणसाने आपला सण काय, आपली परंपरा काय, आपली संस्कृती काय हे त्याचं जतन करावं आणि त्याच्यासाठी ती द्विगुणित व्हावी यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. यंदाच्या गुढीपाडव्याचा तुमचा अनुभव काय सांगा? खूप मस्त आहे आणि मी मुंबईत राहिलेलो व्यक्ती आहे. माझा जन्म इथला आहे, पण मी आज कमीत कमी 33व्या वर्षी, माझ्या वयाच्या 33व्या वर्षी इथे आलोय आणि पोरांनी मला बघून एवढा राडा घातलाय ना, शपथ मी माझे शब्द सांगू नाही शकतो. काय बोलताय पब्लिक? यंदाच 2026 गुढीपाडवा तुम्ही एक छान प्रश्न विचारलात, पण हा प्रश्न नाहीये, आपला सण आहे आणि आपला सण आपणच साजरा करायला हवा. काय म्हणतो? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपली लोक जपली पाहिजे. आणि तुम्ही बघता तमाम रील्स वगैरे व्हायरल होत आहेत, तर चांगल्या गोष्टी दाखवा, लोकांपर्यंत पोहोचवा, चांगले मेसेज द्या, चांगली माहिती द्या, ठीक आहे ना. आणि मला एवढं सांगायचं प्रामुख्याने, या रील्स पासून आणि व्हिडिओ पासून लहान लहान मुलांना बाजूला ठेवा प्लीज. मोबाईल देतात ना वापरायला, तर देऊ नका प्लीज. एवढंच सांगेन मी. आणि हॅपी गुढीपाडवा सर्वांना. आणि सर्वात मोठी गोष्ट, आपल्या आजूबाजूला जेवढे पण आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत, जर तो खरंच अडचणीत आहे ना, तर त्याला मदत करा, जेणेकरून आपली लोक पुढे येतील. बरोबर, बाहेरची नाही. नक्कीच. तर जय महाराष्ट्र. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. सपोर्ट करा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आहे ऐश्वर्याजी आणि त्यांचा चॅनल आहे लोकनिर्धार. सो प्लीज सर्वांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर्व. नमस्कार. आज आपण लोकनिर्धार चॅनलच्या मार्फत गिरगाव मधील शोभायात्रा पाहिली. अर्थातच दरवर्षीप्रमाणे यंदाही गिरगावकरांचा व मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. लोकनिर्धार चॅनलसाठी मी ऐश्वर्या हटवार, कॅमेरामॅन अमय राणे.